पांगरमल दारू दुर्घटनेसारख्या घटना राज्यात कोठेही घडू नये यासाठी राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापण्यात येणार असून सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यात त्याची सुरुवात केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। यापुढे अशा घटना घडल्या तर संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचं त्यांनी सांगत जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय मोडून काढा, शासन तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांना दिला। ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी काल राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली। यावेळी बावनकुळे यांनी अवैध दारू विक्री, त्यावरील कारवाई, विजेची परिस्थिती, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न याबाबतची अण्णांना माहिती दिली। आमदार विजय औटी, राळेगणच्या सरपंच रोहिणी हजारे यांच्यासह वीज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। पांगरमल घटनेमुळे जिल्ह्याचे नाव खराब झाले। या प्रकरणातील सहभागी व्यक्तींना शासन सोडणार नाही, मात्र यापुढील काळात अशा घटना घडू नये म्हणून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मागच्या 6 महिन्यापासून माझ्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर राज्यामध्ये अवैध दारूच्या विरुद्ध, अवैध मद्य बाळगणे, ते हाताळणे याबद्दल कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय अण्णा हजारे साहेबांनी शासनाला केल्या होत्या। अण्णा हजारे साहेबांच्या सूचनेचं तंतोतंत पालन शासनाने केलं आहे आणि ज्या काही त्रुट्या होत्या, ज्या काही सुधारणा करायच्या होत्या, काही सुधारणा आजही आम्ही करून आणलेल्या आहेत। जवळपास 99% बाबी पूर्ण झालेल्या आहेत। ग्रामरक्षक दलाची नियम तयार झाला, कायदा तयार झाला, आता इम्प्लिमेंटेशन करायचं आहे। अहमदनगर जिल्ह्याला पायलट आम्ही घेतो आहे। 30 जूनपर्यंत संपूर्ण ग्रामरक्षक दल गठीत होतील। ग्रामरक्षक दलांचे गठनाचे अधिकार एडीओला आहेत कायद्याप्रमाणे। 15 जूनच्या दरम्यान ग्रामरक्षक दलाच्या प्रमुखाची बैठक अहमदनगर जिल्ह्याचं आम्ही इथे घेणार आहे, राळेगणला। आणि नेमकं ग्रामरक्षक दलाने काय अधिकार त्याला दिले आहेत, पोलिसांचे काय अधिकार आहेत, एसपीचे काय अधिकार आहेत, आमच्या राज्य उत्पादन शुल्काला काय अधिकार आहेत, ग्रामरक्षक दलाला काय अधिकार आहे, ग्रामरक्षक दलाच्या कंप्लेंट नंतर जर 12 तासाच्या दखल घेतली नाही त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करायची, असं संपूर्ण अनेक गोष्टी आम्ही आता सुधारणा केल्या आहे। स्टेट लेवलला आम्ही एक कमिटी करतो आहे माझ्या अध्यक्षतेखाली, दारू प्रोहिबिशन ॲक्टसाठी। दारूबंदी ही खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती जे धोरण आहे आमचं त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मला अण्णासाहेबांकडे येण्यासाठी सांगितलं आहे। आणि याच्यामध्ये आज या सविस्तर बैठकीमध्ये जे काही त्रुटी राहिल्या होत्या 2, 4, 5 त्या त्रुटीसुद्धा आज या बैठकीत दुरुस्त होतील अशी आम्ही त्या ठिकाणी प्रक्रिया केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं जी अण्णाची मागणी होती की पांगरमलच्या घटनेमध्ये CID चौकशी करा आणि त्याकरता अण्णांनी आम्हाला 17 मुद्दे दिले आहे। त्या 17 मुद्दे CIDला आम्ही सोपवतो आहे आणि CID इन्क्वायरीचे आदेशही मी आज इथे घेऊन आलो आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी CID इन्क्वायरी त्या ठिकाणी मान्य केली आहे आणि त्यामुळं ज्या ज्या बाबीकरता अण्णांचा आग्रह होता त्या सर्व बाबी आता राज्य शासन करण्याकरता त्या ठिकाणी तशी कारवाई राज्य शासनाने सुरुवात केली आहे। पांगरमल घटनेमध्ये अण्णांची एक मागणी होती किंवा जे काही आरोपी सुटलेले आहेत, ठीक आहे, आरोपींना CID तपास केला, ते मागणी मान्य आली, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कारवाई होणार होती, ती कारवाई होत नाही। CID चौकशीमध्ये कुणाचा दोष आहे? मागच्या किती 3 वर्षापासून 4 वर्षापासून त्या रुग्णालयात दारू चालू होते, अवैध दारू बनवणं सुरू होतं, ह्याही मुद्दा त्यामध्ये आहे। त्यामुळे अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई त्या चौकशीनंतर होणार आहे। जसे गुन्हे दाखल झाले त्याच पद्धतीने आमचे अधिकारी दोषी असतील, पोलीस प्रशासनाचे अधिकारी दोषी असतील किंवा त्या दोष असेल, काही आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत, रुग्णालयाचे अधिकारी आहेत, कॅन्टीन चालवणारा त्या ठिकाणी जो मालक आहे, ज्याला जी कॅन्टीन दिली तो दोषी आहे। आणि त्यामुळे जे जे दोषी असतील, अधिकारी असो की त्या ठिकाणी गुन्हेगार असो, या सर्वांवर सारखीच कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे आणि CID इन्क्वायरी फार कडक होणार आहे। त्यामुळे कोणालाही त्या ठिकाणी चान्स नाही आहे की त्या ठिकाणी कोणी पडून जाईल। तर या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मी आता 45 वर्ष काम करतोय, पण 45 वर्षामध्ये अनेक योजना राबवल्या, अनेक मंत्रालयाशी आपल्या मंत्रालयाशी माझे संबंध आले, पण आज पहिल्यांदा असा मंत्री मिळाला, पहिल्यांदा की जनतेचं काम गावात जाऊन ते जनतेला अर्पण करतोय। हे पहिल्यांदा मी पाहतोय की आज दारूबंदीमध्ये जे
इथं येऊन त्यांनी निर्णय दिले सगळे की आपलं म्हणणं होतं की दारू अवैध दारू मिळाली. ग्राम रक्षक दल तयार होतात. आता ग्राम रक्षक दलांनी PI अर्ज केला की आमच्या गावात ही अवैध दारूची भट्टी चाललेली आहे, लवकर या, कारवाई करा, 12 तासाच्या आतमध्ये यायचं आहे. ते पेंडिंग राहिलं होतं ते आज बावनकुळे साहेबांनी इथं येऊन जाहीर केलं की आम्ही आता हे अधिकार लोकांना देतो. ऊर्जा, सोलर ही करायची गरज आहे. आज कुठपर्यंत कोळसा जाळणार आम्ही? ही लाईट जाळतोय म्हणजे कोळसा जळतोय हा सगळा. आणि जेवढा कोळसा जळतो तेवढं प्रदूषण वाढतंय. जेवढं प्रदूषण वाढतंय तेवढे लोकांचे आजार वाढत आहेत. तेवढं टेम्परेचर, आज टेम्परेचर का वाढलं? असा जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यात 40 से आत टेम्परेचर आहे. त्याला कारण हे जे कोळसा जाळतोय, पेट्रोल, डिझेल, रॉकेल सगळं जाळतोय. हे जे जळतंय त्या दृष्टीने एक प्रकल्प ग्रामपंचायत आहे, देशातला पहिला प्रयोग आहे. एक ग्रामपंचायत ऊर्जा विभागावरती आता कॅनलवरती 1 किलोमीटरची जागा सरकारने त्यासाठी दिली. आणि 1 किलोमीटरच्या त्या कॅनलवरती सगळे पॅनल उभे राहणार. आणि पंचायतीने तो प्रकल्प राबवायचा. असा एक प्रकल्प जो या महाराष्ट्रामध्ये पहिला राळेगण सिद्धीच्या ग्रामपंचायतीमध्ये राबवला जातोय. त्यासाठीही ते गावात येऊन सांगतात लोकांना की हा आपण अशा पद्धतीने करायचा आहे. त्या मी अधिक काही बोलत नाही. फक्त माझा अंदाज एवढाच आहे की बावनकुळे साहेबांसारख्या सगळ्या मंत्र्यांनी गावात जाऊन शासन तुमच्या दारी हे जर राबवलं तर हा महाराष्ट्र देशाला नवी दिशा देऊ शकेल असं मला विश्वास वाटतो, देशाला. म्हणून मी या प्रसंगी अधिक न बोलता बावनकुळे साहेबांच्या भावी कार्याला, भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.